नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी 12:30 वाजता सुरुवात करते. घरातले सर्व कामं आवरून झाले, स्वयंपाक करून निवांत बसलेली होती. म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते. 2-3 दिवसापासून इतका पाय दुखत होता माझा, म्हणजे बऱ्याच दिवसापासून तर पाय दुखतच आहे, पण 2-3 दिवसापासून आहे ना इतका दुखत होता ना, माझ्याकडनं अक्षरशः सहन होत नव्हतं, इतकं दुखत होता पाय. तर काल फायनली म्हटलं डॉक्टरांना जाऊन दाखवावं लागेल आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं तर गोळ्या दिल्या होत्या मागे 15 दिवसाच्या. तर बरं वाटलं नाही तर ठीक आहे, नाही तर मग टाचमध्ये इंजेक्शन द्यावं लागेल. तर काल मी इंजेक्शन घेऊन आली टाचमध्ये. काल दिवसभर मला चालता पण आलं नाही, काल दिवसभर आराम केला. आज बरं वाटतंय. आणि स्वयंपाकमध्ये मी वरणबट्टी घोटलेली वांग्याची भाजी बनवली आहे. स्वयंपाकसुद्धा करून झालेला आहे. तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा फोन आला, तिच्याशी गप्पा मारत होती, पण म्हटलं चला व्हिडिओला पण स्टार्ट करते. तिचा फोन ठेवला नाही आणि पाय दाखवते, इतका सुजून गेलेला आहे ना, तुम्हाला काय सांगू. आता तरी उतरलेला आहे, काल तर माझ्याकडनं चाललंच जात नव्हतं. बघा इथे इंजेक्शन दिलेलं होतं आणि धक्कासुद्धा लागू देत नाही, पूर्ण टाच सुजलेली आहे. आणि काल पूर्ण पट्ट्यांनी पॅक केलेलं होतं इंजेक्शन. खूप दुखत होतं, खूपच म्हणजे अक्षरशः सहन होत नव्हतं, इतकं दुखत होतं. चला आत्ता बसतो आम्ही जेवायला. 12:30 झालेले. मुलं येतील आता. पहिले कृष्णा येईल, उद्या येते 2 वाजता. पहिले आम्ही जेवण करून घेतो दोघीजणी, मी आणि साहेब. लाईट बंद करते. खानदेशी स्पेशल वरण बनवलं. आणि वरण आहे ना आमच्याकडे ना बट्टीमध्ये जर खायचं राहिलं ना तर पातळ बनवता, एकदम पातळ, जास्त पातळ बी नाही. लग्नांमध्ये म्हणजे असं काही राहिलं ना कार्यक्रम, तिथं खूप पातळ राहतं. आपलं घरगुती राहतं थोडंसं घट्ट बनवते. आणि पातळ खाण्यातच मजा राहते ती वरणाला. घट्टच बनवलं ना मग ते खाता येत नाही. इथं मस्त गरम गरम बट्ट्या खूप छान झालेल्या आहे. इथं बनवली घोटलेली वांग्याची भाजी, इकडे राईस आणि थोड्या बट्ट्या तळायच्या बाकी आहे. मुलांना संध्याकाळी बी आवडतं म्हणून मग मी एक्स्ट्रा करून ठेवलेलं आहे. चला आत्ता बसतो जेवायला. गोड वगैरे काही बनवायचं नाही आहे. आमचे साहेब आहेत डाईटवरती, तर गोड कोणी खाणार नाही आहे, त्याच्यासाठी एवढंच बनवले. जेवण करू आपण आता. गॅस बंद करते आणि जेवण करते. उठल्या उठल्या ठेवला चहा पिल्याशिवाय तर भाजी. मुलांनी जेवण वगैरे केले आणि गोळ्या खाऊन जो झोपली ना, तर आता किती वाजता रे कृष्णा? किती वाजले? 5 वाजले. 4:30 वाजता उठली मी आणि फ्रेश झाली. आता ब्रश वगैरे केला, तोंड धुतलं आणि आता चहा ठेवला. चहा घेते, दादाला पण देते. त्याला खारी आणि चहा खायची, खारी आणि चहा प्यायची. त्याला खायचं का प्यायचं का रे? तर चहा ठेवले. भांडे जमा झालेले बघा. भांड्यांना काही काम नाही आहे, भांडे लगेच जमा होतात. आणि स्वयंपाक संध्याकाळी काही करायचा नाही आहे, भरपूर स्वयंपाक आहे. मी एक्स्ट्राचा बनवते. वरणबट्टी जर राहिली तर एक्स्ट्राची बनवते, मुलांना आवडते त्याच्यामुळे. चहा खराब झाला आमचा, आता एवढा चहा टाकून द्यावा लागेल मला. परत दुसरा बनवावा लागेल. असा खूप कंटाळा आहे तुम्हाला. परत चहा ठेवला आणि थोडा जास्तीचा ठेवला. वरती आहे ना सोलर आमचं खराब झालं होतं ना, 2 प्लेटा, तर ते बसवायला आलेले. त्या माणसांचा पण चहा ठेवून दिलेला आहे. 3 जण येते, आमचा, दादाचा, माझा आणि ते 3 माणसांचा चहा ठेवून दिला. पहिले आमच्या दोघांचाच ठेवलेला होता, तर आता त्या माणसांचा पण चहा ठेवलेला आहे. गॅसवट्टा क्लीन करायचा आहे. एकदा हात मारू म्हटलं गॅसवट्ट्याला. असं मुलांनी जेवलं ना, दादाचं चालू आहे अभ्यास. आता काय करते मी, चहा देते त्यांना पण.
मागची गादी आतून आली मी, पुढची आतरली नाही का कृष्णातून? ते मी काम चालू आहे आपलं, हे बघा. इतकं गरम होतंय, अक्षरशः डायरेक्ट पूर्ण असं घाम होऊन गेलेली मी. पाऊस पडत नाहीये. 4-5 दिवस काय पडायचा होता पडून गेला, आणि आता अजिबात पाऊस पडत नाही. खाली सर्व कामं राहिले माझे. झाडू मारायचं आहे, काही भांडे धुवायचे. वरती आली मी, काय करताय म्हटलं बघू, काम चालू आहे. समोरच्या घरांना प्लास्टर करून झालं तर घर किती छान वाटतंय बघा. 2 घर आहे या, ते 3 घर आहे म्हणजे ते मिक्स. इकडे मस्त पोरं खेळत आहे, आणि वातावरण बघा तुम्ही किती छान आहे. तिच्या पप्पांनी काहीतरी काम सांगितलं होतं, आणि गुड्या येते आता. कामं तर आवरून झाले होते, आणि गुड्या बऱ्याच दिवसापासून सांगते पेढा बनव मम्मी, पेढा बनव, आणि मला वेळ भेटत नव्हता. आणि आता केव्हाची ती माझ्या मागे लागलेली आहे, पेढा बनव तो पेढा बनव, नाहीतर मग मी जेवणार नाही. आणि तिला म्हटलं ठीक आहे मी बनवून देते पेढा. काही 5-10 मिनिटं लागतात, पण वेळच भेटत नव्हता मला. तर मी नाही ते ना, इथे ना मिल्क पावडर आहे ना, मोजून घेते मी किती घ्यायचं आहे. तर तुमच्या हिशोबाने घ्यायचं. हे बघा मी इथं घेतलेलं आहे. मी 2 वाट्या घेते. उद्या अजून बनवून दे. संपले का परत बनवून देईल मी तिला. माझा काही नाही अंदाज एवढा हे राहत नाही, त्याच्यामुळं तुम्ही इथं मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. आणि साखर घेते मी त्याच्यात. जास्त गोड करायचा नाही मला पेढा, तर फक्त 2 वाट्यांना अर्धी वाटी साखर घेते. गोड नको वाटते, जास्त गोड नाही करत हा. हो थोडीशी किंचित घेते बस. आणि इथं मी दूध घेते. एक आणि 2 वाटी दूध घेते. तूप पण लागतं का? हा थोडस याच्यात टाकते मी पाणी. दोन वाट्या पाणी टाकून घेते. आणि आपल्याला दुधाला उकळी येऊ द्यायची, मग साखर टाकायची. ते का ताई शिकून जा पेढा नंतर करायला. आणि ताईचं आहे ना डोकं दुखतंय मेन म्हणजे. साखर ग संपली नाही ग आहे. आता काढली मी. जास्त साखर गोड नाही करता गुड्या. जसा राहतो तसा कमीच गोड करते. दूध पण टाकतं ना. ते काय
किती बनतील तरी भरपूर. छोटे छोटे छोटे. तुला किती खायचे खाऊन घ्यायचो बाई. किती बनतील म्हणे. तुला जेवढे पडतील तेवढे खाऊन घ्यायचे. हा माझी चप्पल आणते का नाही तर ती मॅट आण पप्पांची ती योगा मॅट आण. योगा मॅट आण. इथे टाकून देऊ का खाली? सर थांब ना गं. तिकडे हे होते मला आहे ना साखर टाकते. इथं मी साखर टाकून घेते. दूध घेतलेलं आहे आणि साखर टाकते. मुझे क्या करने के लिए बोला है मम्मी? तुला शिकायला बोलवलं मी. काय लागले? याच्यात फक्त 2 वाट्या पाणी टाकलेले आहे. 2 वाट्या मिल्क पावडर घेतलेली आणि त्याच्यात काय? कशा मिल्क पावडर. हे मिल्क पावडर आहे. ते मी करते पॅकेटमध्ये. मिल्क पावडर दूध पावडर. दूध पावडर. सर बाजूला हो. तर मी आता याच्यात टाकून देते. गॅस बंद करते पहिले. म्हणजे आता ते पुढे झालं. गती ठेवते. आता मस्त हलवून घेऊ आपण. डोकाची गोळी घेतली बरं. तिने डोकं दुखत होतं. आणि आता पेढा खायचा आहे ना म्हणते डोकं उतरून घ्या मम्मी माझं. या तुम्ही पण पेढा खायला आमच्याकडे. उड्या म्हणे मी हलवते आणि बाई म्हणे हात दुखायला लागून गेला माझा. म्हटलं चल मी हलवून देते. विलायची पावडर वगैरे काही टाकत नाही. उद्याला आवडत नाही आणि ना दादाला आवडतो. त्यांना फक्त असंच खायचं आहे बस. त्याच्यामुळे विलायची पावडर काही टाकत नाही. विलायची पूड आहे माझ्याकडे पण नाही म्हणतात ते टाकून द्यायचं. इकडे वरण पण गरम होत आहे. स्वयंपाक करायचा नाही मला म्हणून म्हटलं चल करून देते. वरती पण कस्टमर नव्हते आज. वेळ आहे तर करून देते. ओके मम्मी मन पड़ गया.
ये उचल तू. गॅस पण आहे पहिला. कसं लागतं? तर मी थोडं तूप टाकलं होतं. तूप पण नाही आमच्याकडे, थोडंसंच होतं तर टाकलं होतं. तुम्ही 2 चमचा मस्त तूप टाका, एकदम भारी लागतो. उद्या तूप घेऊन येईल मी. तूप संपलेलं आहे आमच्याकडे. आणि हे बघा मस्त आपला पेढ्याचं काय म्हणता ग, बॅटर तयार झालं. तर आपण काढून घेऊ, मस्त थंड व्हायला ठेवू. मस्त दाणेदार झाले. खडी आहे मी. खडी हूं मैं. अशी चिल्ला चिल्ली होते आमची. काम झालं का? मग गोड बोलायला अशी चिल्ला चिल्ली करायला आवडते तिला. हे नंतर पुसून घ्यायचे आपण. चल. तिथं एवढं तूप लावलं तिकडं पुन्हा चिपकणार, चिटकपणार नाही. हे बघा थंड करते याला. चल. इतकं गरम होत आहे ना. फुटाणे घेतलेली मी 100 रुपयाचे. म्हणजे साहेबांना खायला. मला वाटलं की ते ड्रेसवाले आपण घेतले. आता ते काम बोलते मला पाहिजे ना. ते वादळी होऊन जाताना 2-3 नाही खायला घे, पण म्हटलं की लावते डब्यात भरून ठेवावं लागते. ते पूर्ण पॅक करा. आता एसी लावशील तर ते तिकडे ठेवून इसका काम अनुकल्प मिश्रा के पास था और जब ये सारी चीजें बन जाती थी, गड्डियों के अंदर ज्यादा नोट पड़ जाते थे, वाउचर बन जाते थे, तो मंदिर से इन नोटों की गड्डियों को बैंक ले जाने का जो काम था और टिन्नू लेके जाते थे. और ये लोग क्या करते थे कि डिपॉजिट करने से पहले ही गड्डियों में जो एक्स्ट्रा नोट होते थे उनको निकाल लेते थे. तो इसकी वजह से किसी को पता ही नहीं चल पाता था. मंदिर के अंदर 120 नोटों को 100 नोट का वाउचर लगा दिया जाता था और बैंक में 100 नोट जाके जमा कर दिए थे. और बीच में जो 20 नोट थे उनको बीच में निकाल दिया जाता था. और बैंक में डिपॉजिट करने के बाद जब ये वापस आते थे तो एक जगह डिसाइड करके भगवान राम के चढ़ावे के पैसे को आपस में बांट लेते थे. और काफी महीनों तक हर दिन ये काम ये लोग करते रहे. लेकिन मार्च 2026 आते आते एसबीआई को डोनेशन काउंटिंग प्रोसेस में सस्पिशियस एक्टिविटी दिखने लगती है कि कुछ तो इस सिस्टम में गड़बड़ चल रही है. तो सेम डे एसबीआई ने जो ट्रस्ट उसको रिटर्न में सजेशन दिया कि ये जो स्टाफ काउंटिंग कर रहे हैं हमें इनको रिप्लेस करके किसी और स्टाफ को रख लेना चाहिए ताकि ये जो चोरी और घपले का डर है ये खत्म हो जाए. लेकिन अनिल मिश्रा और चंपत राय इस चीज को करने के लिए साफ मना करते थे और इनके जो लोग थे जो काउंटिंग कर रहे थे वो एज इट इज काम करते रहते. तो एसबीआई जो था वो स्टाफ तो नहीं चेंज करता है, लेकिन कुछ ऑफिशियल्स थे मई 2026 के एंड में इन्होंने क्या किया, काउंटिंग में वो मेन कैमरा लगे हुए थे उनकी लोकेशन तो हर किसी को पता थी, उसके साथ इन्होंने हिडन कैमरा छुपा के लगा दिया ताकि काउंटिंग रूम के अंदर चल क्या रहा उसके बारे में पता चले. अब हिडन कैमरा ये लोग काउंटिंग रूम में लगा के चले जाते हैं और 4 जून 2026 को ये जो इन्होंने हिडन कैमरा लगाए थे इसकी 1 वीक की फुटेज खोल के देखना स्टार्ट करते हैं. और जैसे ही ये लोग फुटेज खोल के देखते हैं लोग भौचक्के रह जाते हैं. तो इसमें ये लोग देखते हैं कि काउंटिंग रूम के अंदर ये लोग जानबूझ के सीसीटीवी कैमरा के सामने खड़े हो जा रहे थे और ये ना पता होता ना लावणार असते ना मी जिसमें अविनाश जो था वो सबसे आगे दिख रहा था. अब ये पूरा सबूत जो था वो सामने आ चुका था. तो इसके अगले दिन 5 जून 2026 उनको भी पता चल जाता है और अविनाश के नाम पर पुलिस और ट्रस्ट के रिप्रेजेंटेटिव ये क्या हो गया भाई, ये क्या हो गया? मेरे पति देव ने खाना नहीं दिया. इसके
उसके घर से बच्चे देव, $100 खाना खा रहे हैं? और हम? साथ में 20,39,920 रुपीस का कैश मिलता है, करीब 58 लाख की चीजें। अब यहाँ पे ये करो फिर खाओ मने। अरेस्ट भी कर लिया गया। यात्रा और साधु संत अपनी भूख मिटाने के लिए हमारे पास अन्न प्रसाद ग्रहण करते हैं। जो लोग इस साल अन्न दान सेवा के लिए दान करेंगे उन्हें भगवान के आशीर्वाद के एवढा निघाला की सोडते मी त्याला न्यूज आई तो जनरल सेक्रेटरी चंपत राय ने कहा कि एवढा और पण रहती है तो परेशान होने वाली बात। इंस्टा होऊन जाईल लेकिन सेम वीक के अंदर इसी ट्रस्ट का फॉर्मर अकाउंट इंचार्ज था वही बात फोन येतोय बताई ये उचललं सामने आता और ये बताता है कि 2020 से उचला कटून दे ना तुला केवढा खायचा आहे कर तेवढे छोटे बी म्हणते मोठे एवढा बसले साईज हे बघा असा गोळा करून घेतला आणि आता गुड्या जशी साईज सांगते तशी बनवून घेते तिला छोटी छोटी पाहिजे म्हणजे जास्त बनायला पाहिजे आवाज कमी करा ना जास्त बनायला पाहिजे म्हणून आणि माझ्याकडनं मी काही परफेक्ट हलवाई नाही आहे जसे बनले तसे छोटे मोठे बनवून देते हे बघ हा मोठा बनतोय आता आणि त्या नाही ना तूप लावलेलं बी चालत नाही तूप बी खात नाही तूप तर नाही माझ्या घरात पण मग थोडं पार लावते तर ते बी नको म्हणताय तुपाची बरणी संपलेली आणि आता मलाई पण जमा नाही आपल्याकडे गोळा करून तिला बसवते मी आता करायला करशील का नाही ठीक आहे चल करू लाग मला एवढे करून घेते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की हे करायलाच वेळ होऊन जाईल आता 8:30 झालेले आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या हे आता मी तुम्हाला दाखवीन फोटो चला बाय